हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, नुपूरला कळलंय की तायडीनेच रात्रीचं जेवण तिच्या माहेरी पाठवलं आणि तिला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला. यावरून नुपूरला समजलं की आपण या घरात राहतोय याचा तायडीला त्रास होतोय आणि नक्कीच तिला आपल्यापासून काहीतरी धोका आहे. याचा अर्थ पाणी कोठेतरी मुरतंय. तायडी आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि मग नुपूर ही घराच्या स्टोर रूममध्ये गेली. तिथे गेल्यावर तिला एका मुलीचे फोटो सापडले. आता ही कोणती मुलगी आहे हे तर आपल्याला कळलं नाही, पण नुपूरचा तायडीवरचा संशय वाढला आहे. त्यामुळे तायडीने नुपूरला खुल्ला वॉर्निंग दिली आहे की तुम्हीच या घरात संजनाला राहू दिलं नाही ना. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसला की नुपूर आता संजनाला शोधण्याचा प्रयत्न करते. मग जर नुपूरने संजनाला शोधून काढलं तर तायडीचं सत्य नक्कीच बाहेर येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा नुपूरला म्हणते, नुपूर जाऊ दे, झालं गेलं सगळं सोडून दे. मी आत्ता किचनमध्ये जाते आणि तुझ्यासाठी काहीतरी बनवते. तुला खूप भूक लागली आहे ना? तर नुपूर म्हणते, थांब आई, मी ॲपवरून काहीतरी ऑर्डर करण्याचा प्रयत्न करते. मी याआधीसुद्धा प्रयत्न केला, पण तेव्हा काहीतरी टेक्निकल एरर होता. नुपूर पुन्हा एकदा प्रयत्न करते, पण ॲपवरून काही ऑर्डर करताच येत नाही. असं वाटतं नुपूरच्या जगात फक्त एकच ॲप आहे ज्यावरून ऑर्डर करता येऊ शकतं. नुपूर म्हणते, आई काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही आहे. ॲपवरून सुद्धा ऑर्डर करता येत नाही, घरात जेवण नाही आहे आणि मला तर स्वयंपाक येतच नाही, त्यामुळे काय बनवू ते कळतच नाही. आशा म्हणते, नुपूर तू थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. पण नुपूर त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही आई, तू काही बनवू नकोस, मी बनवते. नाहीतर मी एक काम करते, मी ना बाहेरून काहीतरी घेऊन येते. आशा म्हणते, अगं नुपूर, यावेळेस बाहेर तुला काही भेटणार नाही. उगाच तू एकटी रात्री इतकी लांब जाशील. नाही, एकटीने जाऊ नको. नुपूर म्हणते, आई मला काही होत नाही, ही मुंबई आहे, इथं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मी बाहेर जाते आणि काहीतरी खायला घेऊन येते. आशाचा नाईलाज होतो. आशा म्हणते, ठीक आहे नुपूर, तू जा बाहेर आणि तुला काही सापडलं तर आधी तू पोटभर खाऊन ये आणि मग माझ्यासाठी थोडंसं काहीतरी घेऊन ये. मला जास्त काही भूक नाही आहे. नुपूर म्हणते, ठीक आहे आई, मी पाहते काय होतंय. असं म्हणून नुपूर ही रूम बाहेर पडणार एवढ्यात मल्हार गरमागरम नूडल्स घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहतो. नुपूर विचारते, सर हे काय? तर मल्हार सांगतो, कसं आहे नुपूर, मला खूप भूक लागली होती म्हणून मी माझ्यासाठी गरमागरम नूडल्स बनवलेत. आता एकट्याने खाण्यात तर काही मजा नाही, म्हणून आपल्या तिघांसाठी घेऊन आलोय. चला मस्त गरमागरम नूडल्स खाऊन घेऊ. असं म्हणून मल्हार हा आतमध्ये बेडवर येऊन बसतो. पण नुपूर मात्र तोंड वाकडं करते. आशा विचारते, मल्हार याचा अर्थ तू सुद्धा जेवला नाही आहे का? मल्हार सांगतो, हो आई, मला ना खूप ॲसिडिटी झाली होती म्हणून मी थंड दूध आणि गोळी घेऊन झोपलो होतो आणि त्यामुळे मी जेवणाच्या वेळेस नव्हतो. आत्ता मला जाग आली तर आता मला एकदम बरं वाटतंय, पण जोरात भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडताय. आशा विचारते, पण तुझी ॲसिडिटी बरी आहे ना? मल्हार सांगतो, हो आई, आता ॲसिडिटी बरी आहे. नुपूरला समजतं की मल्हार जेवायला नव्हता म्हणूनच त्याने आपल्याला जेवायला बोलवलं नाही. मल्हार म्हणतो, चल नुपूर, गरमागरम नूडल्स खाऊन घे. नूडल्स गरमागरम खायलाच भारी वाटतात, नाहीतर मग त्यांची मजा येत नाही. पण नुपूर ही चक्क त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नको सर, मला नको आहे, कारण मला खूप झोप आली आहे, त्यामुळे मला काही खायचं नाही आहे. आशाला राग येतो कारण तिला माहिती आहे नुपूरला भूक लागली आहे आणि ती खोटं बोलती आहे. तर मल्हार म्हणतो, ओके नो प्रॉब्लेम, पण तुम्हाला खरं सांगू का आई, जर माझ्यासमोर असे कुणी गरमागरम नूडल्स आणले असते ना तर माझी तर झोपच उडून गेली असती. पण आता नुपूरला झोप आली आहे, तिला नाही खायचं आहे, तर मग काही प्रॉब्लेम नाही, आपण दोघे खाऊया. आणि तुम्हाला माहिती आहे का आई, हे नूडल्स आहे ना, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि भारी इन्ग्रेडियंट कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? आशा विचारते, कोणता? तर मल्हार सांगतो, प्रेम. या नूडल्समध्ये ना मी भरभरून प्रेम टाकलंय, त्यामुळे नूडल्सची चवच काहीतरी वेगळी आहे. आशा विचारते, पण मल्हार तू हे नूडल्स बनवायला कुठून शिकला? तर मल्हार सांगतो, मला एक खूप केपेबल आणि एक नंबर अशा भारी शेफने मला हे नूडल्स बनवायला शिकवले, तेव्हापासून मी रेसिपी लक्षात ठेवली आहे. नुपूर तोंड वाकडं करते कारण नुपूरला माहिती आहे तिनेच मल्हारला हे नूडल्स बनवायला शिकवलेले असतात. मल्हार म्हणतो, आई तुम्हाला खरं सांगू का, नूडल्स गरमागरम खायला, त्यात त्या भारी शेफची रेसिपी आणि मग माझं भरभरून प्रेम, तुम्ही एकदा खाल ना तर खातच राहाल. प्लेट चाटाल, बोटं चाटाल, चमचा चाटाल, सगळं चाटूनच खाऊन घ्याल.
आणि आशा हसू लागते. तर नुपूर मात्र डोळे दाखवते, तोंड वाकडं करते. आणि मग मल्हार आशासाठी आणि त्याच्यासाठी एक एक प्लेट भरून नूडल्स घेतो आणि म्हणतो, आई चला गरमागरम नूडल्स खाऊन घेऊया. परंतु आशा ही खाण्याआधी पुन्हा एकदा विचारते, नुपूर तुला खायचं आहे का? नुपूर नकार देते. मल्हार आणि आशा हे दोघे नूडल्सचा पहिला घास खातात आणि आशा म्हणते, वा मल्हार, अगं नुपूर, खरंच मल्हारने खूप छान नूडल्स बनवलेत. एखाद्या सुगरणीला सुद्धा जमणार नाही इतकी छान टेस्ट झाली आहे, एक नंबर. मल्हार म्हणतो, आई तुम्हाला आवडले ना? बस झालं. नुपूरला नाही खायचे, नका खाऊ देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही पोटभर खाऊन घ्या बरं का. नुपूर ही आदाशासारखं या दोघांकडे पाहत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. नुपूर उगाचच ॲटिट्यूड दाखवते, तिला खूप जास्त भूक लागली आहे आणि तिच्या समोर तिचे आवडते नूडल्स गरमागरम हे दोघे खाताय. तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं, पण शेवटी आता ती नाही म्हटली आहे, त्यामुळे तिला कमीपणासुद्धा घेता येत नाही. मल्हार आशाला म्हणतो, आई पोटभर खाऊन घ्या बरं, नाहीतर रात्री पुन्हा मला झोपेतून जाग येईल. कसं आहे, रात्री जेवलं नाही ना, एक तर झोप लागत नाही आणि कशीबशी लागली तर मध्यरात्रीच जाग येते. मग घरात काही नसतं, मग तसंच उपाशी झोपावं लागतं. त्यापेक्षा पोटभर खाऊन झोपलं ना, मग जागच येत नाही, डायरेक्ट सकाळीच जाग येते. आशा म्हणते, हे मात्र खरं बोलतोय तू, मला भूक लागली ना तर मी तर खाऊनच घेते, मी उगच असं फुगून काही बसत नाही. नुपूर खूप चिडते, आशाकडे रागारागाने पाहते. मल्हार आणि आशाचं मात्र पेट पूजा सुरूच असते. दोघे पोट भरून नूडल्स खातात आणि नुपूर ही हाताची घडी पोटावर दोन्ही हात ठेवून आपली भूक दाबण्याचा प्रयत्न करत असते. मल्हार आणि आशा पूर्ण प्लेट नूडल्स संपवतात. मल्हार तर ढेकरसुद्धा देतो आणि म्हणतो, आई माझं तर पोट गच्च भरलंय, तुमचं भरलंय ना? आशा सांगते, हो रे, आज मी सुद्धा खूप दिवसांनी पोट भरून नूडल्स खाल्ले, खरंच खूप छान झाले होते. मल्हार म्हणतो, दे आई, मी ना हे प्लेट ठेवून देतो आणि एक काम करा, हे नूडल्स मी येथेच राहू देतो, म्हणजे कसं तुम्हाला जर रात्रीतून भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता, खाऊन घ्या बरं. नुपूर चिडते. आशा म्हणते, हो हो खाऊन घेईल मी. आणि मग मल्हार या प्लेट्स घेऊन बाहेर जात असतो. नुपूर तशीच बसलेली असते. मल्हार हा दरवाजा बाहेर जातो, परत आतमध्ये येतो, नुपूर जवळ येतो आणि म्हणतो, नुपूर तू थोडे नूडल्स खाल्ले असते ना तर तुला चव कळली असती माझ्या प्रेमाची. माझं प्रेम कसं आहे ते तू थोडं चाखलं असतं. नुपूर मल्हारला डोळे दाखवते आणि मल्हार तेथून पळून जातो. नुपूर ही तशीच बसलेली असते. आशा तिला म्हणते, नुपूर आता तो गेलाय, आता तरी खाऊन घे. नुपूर चिडून म्हणते, आई मला नाही खायचंय, मला खूप झोप आली आहे, चल झोपूया. आणि नुपूर ही झोपी जाते. आशा हसते आणि आशासुद्धा झोपी जाते. या दोघी झोपलेल्या असतात, पण रूमचा दरवाजा मात्र उघडाच असतो. आणि इकडे अन्वयच्या घरी म्हणजे नुपूरच्या माहेरी मीनाने तायडीच्या घरून सगळं जेवण आणलेलं असतं. ईशा अन्वय या दोघांना ती जेवण वाढत असते आणि अन्वयला असं वाटतं हे सगळं जेवण या मीनानेच बनवलंय. अन्वय विचारतो, मीना आज सूर्य कुठून उगवलाय? तू एवढं सागर संगीत वेगवेगळे पदार्थ ते पण इतके टेस्टी कसे बनवले? हे ऐकून मीना खूप खुश होते. एवढ्या दिवसांनी चांगलं चांगलं जेवायला मिळालंय म्हणून तिला आनंद झालेला असतो. ईशा विचारते, आई तुला एवढं सगळं बनवता येतं? तर मीना म्हणते, हो तुझ्या आईला सगळं काही येतं. तर ईशा म्हणते, मग तुला एवढं सगळं येतं तर बनवत का नाही? नेहमी एकच भाजीपोळी देत राहते. तर मीना म्हणते, ईशा आता भेटले ना तर गुपचूप खाऊन घे, जास्त बडबड करू नको. तर अन्वय विचारतो, पण मीना मला एक कळत नाहीये, हे सगळं म्हणजे काजू पनीर बदाम गावरान तूप हे सगळं तू कसं अरेंज केलं आणि एवढा खर्च करण्याची काय गरज होती? आज काय सण वगैरे नाहीये, मग हे सगळं तू कसं आणलंस? तर मीना सांगते, फसलात ना, हे सगळं जेवण मी काय नाही बनवलंय, अहो खानविलकरांच्या घरून आलंय हे सगळं जेवण. अन्वयला आश्चर्याचा धक्काच बसतो. अन्वय विचारतो, नुपूरच्या घरून? तिकडून कसं आलंय? मीना सांगते, अहो तुमच्या बहिणीने नाही दिलंय, सागरिका मॅडमने दिलंय. सागरिका मॅडमचं मन खूप मोठं आहे, त्यांनी मला स्वतः बोलून घेतलं आणि हा डबा दिला. अन्वय म्हणतो, हे थोडं विचित्रच वाटतंय, असं कसं? जर त्यांना आपल्याला जेवायला बोलवायचंच होतं तर घरी जेवायला बोलवलं असतं ना, असा डबा त्यांनी का दिला असेल? मला काही कळतच नाहीये. तर मीना म्हणते, अहो तुम्हाला किती प्रश्न पडतात, कधी नव्हे ते इतकं चांगलं जेवण खायला मिळालंय ना, गुपचूप खाऊन घ्या. असं जेवण कधी स्वप्नात तरी पाहिलंय का? अन्वय तिच्याकडे रागारागाने पाहतो. ईशा अन्वय आणि मीना या जेवणावर चांगलाच ताव मारतात, पोट भरून खात असतात. सगळ्यांना जेवण खूप आवडलेलं असतं.
आणि इकडे बिचारी नुपूर मात्र उपाशी झोपलेली असते. खरं सांगायचं तर तिने झोपी गेल्याचं नाटक केलेलं असतं आणि जेव्हा तिला असं वाटतं की आशा झोपी गेली आहे तेव्हा नुपूर ही आपले डोळे उघडते. कारण आशा झोपी गेल्यानंतर तिला मल्हारने ठेवलेल्या नूडल्सवर ताव मारायचा असतो. मस्त नूडल्स खायचे असतात आणि ती डोळे उघडून पाहते तर आशा झोपलेली असते. नुपूरला असं वाटतं की आशा झोपली आहे आणि मग नुपूर ही गुपचूप उठण्याचा प्रयत्न करते. मल्हारने ठेवलेल्या साईड टेबलवरच्या नूडल्सकडे पाहते आणि तिच्या तोंडाला आणखीनच पाणी सुटतं. पण तेवढ्यात आशा ही थोडीशी हालचाल करते. नुपूर पुन्हा एकदा झोपण्याचा नाटक करते. पण आशा झोपली आहे हे समजल्यावर नुपूर ही पुन्हा एकदा उठून बसते आणि आशासुद्धा झोपण्याचं नाटकच करत असते. आशासुद्धा काही झोपलेली नसते. आशाला समजतं की आता मी झोपली आहे हे पाहून नुपूर या नूडल्सवर ताव मारणार. पण आशा नुपूरला कळू देत नाही की तिने डोळे उघडलेत, ती जागी आहे. नुपूर पुन्हा एकदा पाहते आई झोपली आहे ना, आणि मग लगेच आईच्या बाजूला जाऊन बसते आणि या नूडल्स घेते आणि नूडलच्या मोठ्या बाऊलवरच ताव मारते. हे दनादन, हे दनादन, एकानंतर एक घास ती खातच असते. तिला हे नूडल्स खूप आवडतात. एकतर गरमागरम नूडल्स, त्यात टेस्टी, आणि त्यात एवढी भूक लागलेली नुपूरला, त्यामुळे नुपूर म्हणजे चावतसुद्धा नाही, हे नूडल्स डायरेक्ट गिळून टाकते. एक घास झाला का दुसरा, दुसरा झाला का तिसरा, तिसरा झाला का चौथा, आणि हे करता करता नुपूरला लागतो ठसका. नुपूर ही हळू खोकण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे आशाला जाग येणार नाही, आणि तेवढ्यात कुणीतरी तिला पाणी आणून देतं. नुपूर ही खाण्यात आणि ठसक्यात एवढी दंग असते की कुणी पाणी दिलंय हे तिला कळतच नाही, आणि नुपूर घटाघटा घटाघटा पाणी पिते आणि पुन्हा एकदा त्याच हातामध्ये पाण्याचा ग्लास देऊन टाकते आणि त्यानंतर परत दे दनादन, दे दनादन असं करत एकानंतर एक नूडल्स खात राहते. पण तेवढ्यात नुपूरच्या लक्षात येतं मला पाणी कुणी दिलं होतं, आणि नुपूर ही बाजूला वळून पाहते तर चक्क मल्हार उभा असतो. मल्हार तिच्याकडे पाहून खूप छान स्माईल करत असतो आणि मागे आशासुद्धा उठून बसते. नुपूरला समजतं या दोघांनी आपल्याला रंगेहात पकडलंय, आणि मग मल्हार हा आशाला म्हणतो आई नूडल्स संपले बरं का. आशा खुदू खुदू हसू लागते. मल्हारसुद्धा हसत असतो आणि नुपूरला खूप लाजल्यासारखं वाटतं. ती शरमते. मल्हार तिच्यावर हसत असतो त्यामुळे नुपूरसुद्धा हसू लागते. आणि इकडे सगळेजण अन्वयच्या घरी मस्त खात असतात. मीना ईशाला विचारते काय ग ईशा, आवडलं का जेवण? ईशा म्हणते हो आई, जेवण खूप छान आहे. मीना म्हणते मग श्रीमंताच्या घरी नेहमी असंच जेवण असतं? ईशा विचारते आई खरंच का, श्रीमंताच्या घरी नेहमी असंच जेवण असतं का? तर मीना सांगते हो मग, त्यामुळेच मी तुला नेहमी सांगते मोठी झाली का श्रीमंत मुलाशी लग्न करायचं, श्रीमंत नवरा पहा, मग अशी मजा तुला रोज करता येईल. ईशा म्हणते हो आई, मी श्रीमंत मुलाशीच लग्न करेल. अन्वय हा मीनाकडे रागारागाने पाहतो आणि मीनाला म्हणतो मीना मला हेच कळत नाहीये, सागरिका मॅडमने आपल्यासाठी असा डबा का पाठवला असेल? त्यांना जर बोलवायचंच होतं तर आपल्याला घरी जेवायला बोलवलं असतं ना, डबा का दिला? आता मात्र मीना चिडते आणि म्हणते अरे तुला किती प्रश्न पडताय अन्वय, प्रत्येक घासाबरोबर एक प्रश्न विचारतोय. अरे गुपचूप चांगलं चुंगलं खायला मिळालंय तर खा ना, कशाला प्रश्न विचारून माझं डोकं खातोय? तू पण खा आणि मला पण खाऊ दे. असं म्हणून मीनासुद्धा या जेवणावर चांगलाच ताव मारते. सगळेजण पोट भरून खातात आणि इकडे मल्हार हा नुपूरच्या रूममधून आपल्या रूममध्ये जात असतो. तो खूप खुश असतो. मी बनवलेले नूडल्स नुपूरने किती आनंदाने खाल्ले हा विचार करून तो सुद्धा खुश असतो. आणि त्याच वेळेस तायडी त्याला पाहते आणि विचारते मल्हार तू काय करतोयस? तुला बरं वाटत नाहीये का? तुला तर ॲसिडिटी झाली होती, तू झोपला होतास ना? मल्हार सांगतो तायडे आता मला खूप फ्रेश वाटतंय. तायडी विचारते भूक लागली आहे का, काही बनवू का? तर मल्हार म्हणतो अगं नाही नाही, मी नूडल्स खाल्लेत. तायडी म्हणते अरे नूडल्स कशाला खायचे, मला सांगायचं ना, मी काहीतरी बनवलं असतं. मल्हार म्हणतो अगं माझ्यासाठी नाही, मी नुपूरसाठी नूडल्स बनवले होते. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी विचारते नुपूर जेवली? मल्हार म्हणतो काय? तायडी म्हणते म्हणजे नुपूर जेवली नव्हती का, तुला नूडल्स दिले? तर मल्हार सांगतो हो ना तायडे, नुपूर जेवली नव्हतीच, म्हणजे घरातील सगळेजण जेवले, आपापल्या रूममध्ये निघून गेले, नुपूरला कुणी बोलवलं नाही. आणि मग नुपूर जेव्हा किचनमध्ये जेवण घ्यायला आली तेव्हा घरात जेवणसुद्धा नव्हतं. हे ऐकून तायडी अरे देवा धक्का बसल्याचं नाटक करते आणि मल्हारला सांगते अरे हे कसं झालं, मल्हार मी असते ना तर असं होऊच दिलं नसतं. अरे मी आत्ता ऑफिसमधून परत येते, तू झोपायला गेला आणि मी ऑफिसमध्ये गेले.
तर मल्हार विचारतो, एवढ्या रात्री तू का ऑफिसमध्ये गेली होती? तायडी त्याला खोटं सांगते, ते डिझाईन्स अप्रूव्ह करायचे होते ना म्हणून. मल्हार विचारतो, कोणते डिझाईन्स? तायडी सांगते, अरे ते डिझायनरने डिझाईन्स पाठवले होते आणि दुसरं पण काम होतं. आता पुढच्या आठवड्यात इव्हेंट आहे ना, त्याचं सगळं प्लॅनिंग सुरू आहे. मल्हार म्हणतो, खरंच तायडे, तू आहेस ना म्हणून मला टेन्शन नाही आहे आणि मी हे सगळं करू शकतो. तू ऑफिसचं काम चांगलं सांभाळतीये. तायडी म्हणते, अरे आता करावंच लागेल ना, आपल्या स्वतःचं ऑफिस आहे, मग रात्री अपरात्री काम तर करावंच लागणार. पण तुला भूक लागली आहे का? मी तुझ्यासाठी काही बनवू का? मल्हार सांगतो, नाही तायडे, मी नूडल्स खाल्ले आहेत, नुपूर आणि आशाईंनी सुद्धा खाल्ले आहेत. तायडी नाटक करते, मला खूप वाईट वाटतंय रे, जर मी असते ना तर त्यांना जेवायला बोलवलं असतं. त्या आपल्या घरात आज पहिल्यांदाच आल्या आणि असं नूडल्स खाऊन झोपल्या. खरंच मला खूप वाईट वाटतंय. मल्हार म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, त्यांनी पोटभर खाल्लंय. मल्हार हा झोपायला निघून जातो. तायडी खूप चिडते आणि म्हणते, या मल्हारचं अति होतंय. मी प्लॅन बनवते आणि हा मल्हार लगेच जाऊन त्या नुपूरची मदत करतो आणि माझा प्लॅन फ्लॉप करतो. आता काय करावं हाच प्रश्न तायडीला पडतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. घरातील सगळेजण ब्रेकफास्टला बसलेले असतात. मल्हारसुद्धा येऊन बसतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. आणि मग मल्हार सगळ्यांना जाब विचारतो, काल रात्री नुपूर आणि आशा आई या दोघांना कुणीही जेवायला बोलवलं नव्हतं, असं का झालं? हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. बिचाऱ्या जियाला वाईट वाटतं, पण रेवती मावशी, तायडीचे आईबाप हे मात्र भामट्यासारखे पाहू लागतात. मल्हार विचारतो, मला सगळ्यांकडून उत्तर हवं आहे. काल तुम्ही सगळे जेवलात, मग आशा आईंना आणि नुपूरला तुम्ही का बोलवलं नाही? तर जिया सांगते, ब्रो, काल तर मी माझ्या फ्रेंड्सबरोबर डिनरला बाहेर गेले होते. मी डिनरला नव्हते आणि घरी आल्यावर मला तायडी भेटली. मी तायडीला विचारलं की ब्रो कुठे आहे? तर तिने सांगितलं की तुला ॲसिडिटी झाली आहे आणि तू झोपला आहे आणि मग आपली भेटच झाली नाही. मल्हार म्हणतो, हो, तायडीसुद्धा ऑफिसला गेली होती आणि मी सुद्धा झोपलो होतो, तर तू डिनरला नव्हतीस. मग मावशी, तू का नाही बोलवलं त्यांना? रेवती मावशी सांगते, अरे माझा निरंकार उपवास होता म्हणून मी जेवायला आलेच नाही. जिया विचारते, उपवास? मग तू मला का नाही सांगितलं? रेवती चिडून म्हणते, सांगते बरं, आता मला जेव्हा कधी उपवास ठेवायचा असेल ना, सगळ्यात आधी तुला सांगत जाईल, मग उपवास ठेवत जाईल, कारण तू नाही, मी तुझी आई आहे ना, त्यामुळे. जियाची बोलतीच बंद होते. आणि मग मल्हार तायडीच्या आईबापाला विचारतो. तर तायडीचे आईबाप सांगतात, आम्ही दोघांनी तर आमच्या रूममध्येच जेवण मागून घेतलं होतं, मला काही महत्त्वाचे कॉल्स करायचे होते ना म्हणून. तर गायत्री सांगते, अरे पण आम्हाला तायडीनेच रूममध्ये जेवण करायला सांगितलं होतं. तायडीच्या बापाला मोठा धक्काच बसतो, ही बाई सगळं खरं खरं सांगते. तायडीचा बाप सांगतो, अरे काय झालं? तायडीच मला म्हणाली, तुम्हाला महत्त्वाचे कॉल्स करायचेत तर तुम्ही तुमच्या रूममध्येच जेवण करा आणि तुमचं काम करून घ्या. तायडीचा बाप असं बोलतोय. मल्हार म्हणतो, ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची कारणं मला पटली आहेत, पण मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि तेवढ्यात नुपूर घरामध्ये येते आणि मल्हारचं हे सगळं बोलणं ऐकते. मल्हार घरातील सगळ्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही सगळ्यांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आता नुपूर ही फक्त सुमती इव्हेंटची एखादी वर्कर नाही आहे, तर ती माझी बायको आहे. मिसेस नुपूर मल्हार खानविलकर आहे, या घरची सून आहे. आणि तिच्याबद्दल एवढं सगळं होऊनसुद्धा जर ती या घरात परत राहायला आली आहे तर आपण सगळ्यांनी सुद्धा तिला रिस्पेक्ट द्यायला हवा. ती या घरची सून आहे, तिचा मान तिला मिळायलाच हवा. आणि मला पुन्हा एकदा तिचा असा झालेला अपमान चालणार नाही. हा अपमान मी खपवून घेणार नाही. हे सगळं ऐकून नुपूरला खूप छान वाटतं. रेवती मावशी मात्र चिडते. गायत्री, जिया खुश होतात. तायडीचा बापसुद्धा चिडतो. आणि त्याच वेळेस नुपूरला अन्वयचा कॉल येतो. नुपूर अन्वयशी बोलायला तिच्या रूममध्ये येते. अन्वय म्हणतो, अगं नुपूर, 3-4 दिवसांपासून तुझं आणि माझं बोलणं झालं नाही. तिकडे सगळं कसं आहे? आईंची तब्येत बरी आहे का? आणि सगळे तुझ्याशी चांगलं वागताय ना? नुपूर सांगते, हो दादा, सगळं चांगलं आहे. आईंची तब्येतही बरी आहे आणि सगळे माझ्याशी ठीक वागताय. तर अन्वय म्हणतो, पण नुपूर, काल तू जे जेवण पाठवलं होतंस ना, ते खूप भारी होतं. स्वयंपाक खरंच उत्तम झाला होता. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. नुपूर विचारते, दादा, मी डबा पाठवला होता इथून? अन्वय सांगतो, अगं हो, मला माहिती आहे. त्या मीनाने कितीही सांगितलं ना की सागरिका मॅमने डबा पाठवला, तरी माझा विश्वास नाही बसला. मला माहिती आहे त्या कसला डबा पाठवताय, तूच डबा पाठवला असशील. नुपूरला समजतं की सागरिकाने चक्क डबा घरी पाठवला होता आणि नुपूरच्या डोक्यात प्रकाश पडतो. अन्वय म्हणतो, नुपूर, तुला एक गोष्ट सांगू का? अशा राजेशाही थाटाची सवय नाही आहे का आम्हाला? तुला पण माहिती आहे,
तू 1 दिवस डबा पाठवशील, 2 दिवस डबा पाठवशील, रोज डबा पाठवणं शक्य नाही आहे. आणि एवढं राजेशाही चांगलं जेवण जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशीची साधी बटाट्याची भाजी आणि पोळी घशाखाली उतरत नाही गं. त्यामुळे ना असं जेवण पाठवत जाऊ नको. नुपूर म्हणते, दादा मला आहे ना एक महत्त्वाचा कॉल येतोय, मी तुला नंतर बोलते. असं म्हणून नुपूर फोन कट करते. आणि मग ती विचार करते, म्हणजे काल रात्री किचनमध्ये काहीच जेवण उरलं नव्हतं. याचा अर्थ सागरिका मॅमने ते सगळं जेवण माझ्या घरी पाठवलं होतं. म्हणजे त्यांनी जाणून बुजून असं केलं मला आणि आईला उपाशी ठेवण्यासाठी. त्यांनी एवढं चीप काम का केलं? अशी घाणेरडी गोष्ट का केली त्यांनी, की मला आणि आईला जेवता येऊ नये, आम्ही दोघी उपाशी राहू म्हणून त्यांनी असं केलं का? त्याच वेळेस नुपूरला आठवतं की तायडी तिला म्हणाली होती, मी तुला या घरात जास्त वेळ टिकू देणार नाही आहे. आणि नुपूरने उत्तर दिलं होतं, या घरातून जाताना मी कोणाला घेऊन जाईल ना, याचा विचार तुम्ही करा. नुपूर म्हणते, याचा अर्थ सागरिका मॅमला मी घरात राहायला नको आहे. म्हणजे मी जर घरात राहिले तर त्यांना धोका आहे, म्हणून त्या मला त्रास देत आहे, जेणेकरून मी हे घर सोडून जाईल. पण मी येथे राहिल्याचा सागरिका मॅमला काय धोका आहे? त्या असं का करताय? हाच प्रश्न नुपूरला पडतो. नुपूरला आठवतं की जियाने तिला संजनाबद्दल सांगितलं होतं की संजना ही तायडीच्या क्लोज होती. नुपूर विचार करते, म्हणजे मी संजनाला किंवा वेदांच्या अपघाताबद्दलचं सत्य शोधून काढतीये, त्यामुळे सागरिका मॅमला टेन्शन आलंय. त्या मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. मग त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? नुपूर हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेस मल्हार तेथे येतो. नुपूरला आवाज देतो. नुपूर घाबरून मागे पाहते आणि तिला असं वाटतं मल्हारने सगळं ऐकलं की काय, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी नुपूरला तायडीचं रूप हळूहळू कळायला लागलंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही सत्य शोधण्यासाठी स्टोअर रूममध्ये जाईल आणि स्टोअर रूममध्ये तिला एक फोटो सापडणार. आता हा फोटो एका मुलीचा असेल. नुपूर विचार करणार, या मुलीचे एवढे सगळे फोटो या स्टोअर रूममध्ये काय ठेवलेत? आता हे काय रहस्य आहे हे आपल्याला नंतर कळेल. पण मग तायडी नुपूर समोर येईल आणि नुपूरला म्हणेल, या घरात कोण राहतं आणि कोण जातं ते मी ठरवते आणि लवकरच तू या घराबाहेर जाणार. मग नुपूरसुद्धा तायडीला जा विचारेल, याचा अर्थ तुम्हीच ठरवलं का की संजनाने या घरात यायचं नाही? हे ऐकून तायडीला जबर धक्का बसेल की आता ही नुपूर संजनाबद्दल सगळं शोधण्याचा प्रयत्न करते काय. आणि मग मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या जवळ येणार आणि हे पाहून तायडीचा चांगलाच जळफळाट होईल. तर हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि पुढे काय घडणार हे जाणून घ्यायला तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.